कोठडा इथून 3.5 लाखांची बेकायदेशीर दारू जप्त, एकावर गुन्हा दाखल, नवापूर पोलिसांची कारवाई. नवापूर पोलीस ठाण्याच्या हद्दीत अवैध दारू विक्रीविरुद्ध पोलिसांनी धडक मोहीम उघडली आहे. कोठडा गावातील एका शेतातील घरात छापा टाकून पोलिसांनी सुमारे 3,49,540 रुपये किमतीचा बेकायदेशीर परप्रांतीय विदेशी दारूचा साठा जप्त केला आहे. या प्रकरणी एका आरोपीविरुद्ध दारूबंदी कायद्यान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलीस सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार 21 जुलै 2026 रोजी रात्री नवापूर पोलिसांना कोठडा परिसरात अवैध दारूचा साठा असल्याची गुप्त बातमी मिळाली होती. या माहितीच्या आधारे पोलिसांनी तात्काळ कोठडा येथील संशयित आरोपी धीरसिंग उर्फ धीरू वणकर कोकणी याच्या शेतातील घरावर छापा टाकला. या छाप्यात महाराष्ट्रात विक्रीसाठी बंदी असलेला आणि केवळ दादरा आणि नगर हवेली व दीव दमण येथे विक्रीसाठी अधिकृत असलेला विविध नामांकित ब्रँडचा दारूचा साठा मिळून आला. यामध्ये मॅजिक मोमेंट, रॉयल चॅलेंज, मॅकडोवेल्स क्रमांक 1, रॉयल स्टॅग, जॉन मार्टिन प्रीमियम आणि रॉयल स्पेशल प्रीमियम अशा विविध ब्रँड्सच्या काचेच्या व प्लास्टिकच्या बाटल्यांचे खाकी खोके आणि प्लास्टिक पिशव्या जप्त करण्यात आल्या. या मुद्देमालाची एकूण किंमत 3,49,540 रुपये इतकी आहे. या प्रकरणी पोलीस शिपाई बापू उष्मा शेमले यांच्या फिर्यादीवरून आरोपी विरुद्ध गुन्हा नोंदवण्यात आला असून पोलीस हवालदार मोहन शिरसाट हे पुढील तपास करीत आहेत. सदर धडक कारवाई नंदुरबार जिल्ह्याच्या पोलीस अधीक्षक अश्विनी सानप, अप्पर पोलीस अधीक्षक अजित कांबळे आणि उपविभागीय पोलीस अधिकारी हनुमंत गायकवाड यांच्या मार्गदर्शनाखाली नवापूर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक अभिषेक पाटील, पोलीस उपनिरीक्षक अभिजित अहिरे, हवालदार दिनेश वसुले, मोहन शिरसाट, किशोर वाळवी तसेच पोलीस अंमलदार दिनकर चव्हाण, समाधान केंद्रे आणि बापू शेमले यांच्या पथकाने पार पाडले. नवापूर पोलीस ठाण्याच्या हद्दीत बेकायदेशीर धंदे चालवणाऱ्यांची गय केली जाणार नाही. अवैध धंद्यांविरुद्धची ही मोहीम यापुढेही अशीच तीव्रतेने सुरू राहील, असे मत पोलीस प्रशासनाने व्यक्त केले आहे. ब्युरो रिपोर्ट, नवापूर एक्सप्रेस न्यूज, नवापूर.